बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाची पहिली यादी जाहीर करणार आहेत. त्यानंतर आदरणीय पाटील साहेबांनी आपल्याशी संवाद साधावा अशी त्यांना विनंती करतो. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे काही अधिकृत उमेदवार यांची यादी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्या मान्यतेनंतर जाहीर करण्याच्या मला सूचना झाल्या, त्याप्रमाणे मी करतोय. ही पहिली यादी आहे. दुसरी यादी कदाचित उद्याच मी मुंबईला गेल्यावर अंतिम होईल आणि ती उद्या किंवा जास्तीत जास्त परवा सकाळपर्यंत घोषित करण्यात येईल. मी आपल्याला मतदारसंघ आणि उमेदवारांची नावं वाचतो, ती आपण लिहून घेतली तर चालेल किंवा थोड्या वेळाने एक 15-20 मिनिटांनी आपल्याला ती देता येईल. इस्लामपूर 283 मतदारसंघ जयंत पाटील. 48 काटोल श्रीयुत अनिल देशमुख. 100 घनसावंगी श्रीयुत राजेश टोपे. 259 कराड उत्तर श्रीयुत बाळासाहेब पाटील. कराड उत्तर 259 नंबर बाळासाहेब पाटील. 149 मुंब्रा कळवा श्रीयुत जितेंद्र आव्हाड. 257 कोरेगाव श्रीयुत शशिकांत शिंदे. 92 बसमत श्रीयुत जयप्रकाश दांडेगावकर. 14 जळगाव ग्रामीण श्रीयुत गुलाबराव देवकर. 200 इंदापूर हर्षवर्धन पाटील. 223 राहुरी श्रीयुत प्राजक्त तनपुरे. 198 शिरूर श्रीयुत अशोकराव पवार. 284 शिराळा श्रीयुत मानसिंगराव नाईक. 129 विक्रमगड श्रीयुत सुनील भुसारा. 227 कर्जत जामखेड श्रीयुत रोहित पवार. 236 अहमदपूर श्रीयुत विनायकराव पाटील. 24 सिंदखेड राजा डॉक्टर राजेंद्र शिंगणे. 237 उदगीर सुधाकर भालेराव. 103 भूकरदन श्री चंद्रकांत दानवे.
60 तुमसर श्री चरण वाघमारे, 83 किनवट प्रदीप पाटील, प्रदीप नाईक, 95 जिंतूर श्री विजय भांबळे, 232 केज श्री पृथ्वीराज साठे, 151 बेलापूर श्री संदीप नाईक, 208 वडगाव शेरी श्री बापूसाहेब पठारे, 19 जामनेर श्री दिलीप खोडपे, 20 मुक्ताईनगर श्रीमती रोहिणी खडसे, 32 मूर्तिजापूर सम्राट डोंगरदिवे, 54 नागपूर पूर्व श्री दुनेश्वर पेठे, तिरोडा 64 रविकांत बोपचे, 69 अहेरी श्रीमती भाग्यश्री आत्राम, 102 बदनापूर रूपकुमार उर्फ बबलू चौधरी, 159 मुरबाड श्री सुभाष पवार, 170 घाटकोपर पूर्व श्रीमती राखी जाधव, 196 आंबेगाव श्री देवदत्त निकम, 201 बारामती श्री युगेंद्र पवार, 219 कोपरगाव श्री संदीप वरपे, 222 शेवगाव श्री प्रताप ढाकणे, 224 पारनेर श्रीमती राणी लंके, 231 आष्टी श्री मेहबूब शेख, 244 करमाळा श्री नारायण पाटील, 248 सोलापूर शहर उत्तर श्री महेश कोठे, चिपळूण 265 प्रशांत यादव, 273 कागल श्री समरजित घाटगे, 287 तासगाव कवठे मंकाळ श्री रोहित आर पाटील, असे 44 लोकांची नावं, 44 मतदारसंघाची ही नावं आता घोषित करतोय. पुण्यातले उरलेले मतदार पुणे आणि आसपासचे मी खाली आपल्यातल्या काही सहकाऱ्यांना सांगितलं होतं की मुंबईला जाऊन घोषित केलेले मला जास्त सुरक्षित वाटले. त्यामुळे ते यादीत आहेत, पण ते मी उद्या मुंबईला गेल्यावर घोषित करतो. आपल्या 44 मतदारसंघातले हे निर्णय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एकत्रित झालेल्या बैठकीत घेण्यात आले आणि यांची आणखीन काही निर्णय आहेत. पण एकदम सगळी यादी आज मुहूर्त टळलेला असल्यामुळं
एकदम सगळी यादी डिस्क्लोज करणं, काही त्यावर चर्चा बाकी आहे आमची. उद्या सकाळी होईल आणि कदाचित उद्या ती घोषणा होईल उरलेली. तसं अंकगणित नाही आहे. मी 45वी नाव घोषित करतो. तुम्ही अंकाचाच विषय काढता. पुण्यात सुरक्षितता मला ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना. तुमच्या खास मागणीमुळं 45वं नाव द्या. हडपसर हडपसर प्रशांत जगताप. बोलत होतो की तुम्ही मागणी करताय की नाही. ही एक वेगळ्या प्रकारची असेसमेंट होती की आपल्या माणसाला किती डिमांड आहे हे बघण्याची. आपल्या वाट्याला जागा किती आल्या ते उद्या सांगेल. उद्या पुढच्या पत्रकार परिषदेत काहीतरी सांगायला. अखेर सोडली म्हणायचं. महादेव बाबर यांचं नाव पुढे केलं होतं. तर हडपसर वरून आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही वाद आहे. मला तुम्ही काय म्हणताय त्यातलं काहीच माझ्या कानावर नाही. रमेश सुषमा अंदर यांनी हडपसर मध्ये महादेव बाबर माजी आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांचं नाव जाहीर केलं होतं. हडपसरच्या जागेवरून शिवसेना, उभाटा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही वाद आहे. नाही, वाद नाही. एकमत झालेले. बारामतीत पुन्हा चुलते विरुद्ध काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होते. या आम्ही दुसऱ्या याद्या बघून आमच्या याद्या ठरवत नाही, त्यामुळं हा प्रश्न मला लागू होत नाही. हाही प्रश्न मला लागू होत नाही. एक सांगलीचा प्रश्न तो कदाचित लागू होऊ शकतो, कारण सांगली पॅटर्नची चर्चा मागच्या वेळी झाली होती. यावेळी सुद्धा महाविकास आघाडीच्या वाटण्याच्या वेळी या सगळ्या चर्चा आहेत की युबीटी, काँग्रेस आणि परत एनसीपी, एसपी या सगळ्यांमध्ये अशा पद्धतीचा एखादा पॅटर्न लागू होईल जर जागांवरती कन्सेन्सस नाही झाला. असं होणार नाही, कारण आमच्या बहुतेक जागांच्यावर कन्सेन्सस झालेलं आहे आणि आम्ही बहुतेक सगळ्या एकमताने जागा ठरवलेल्या आहेत. आणि यात आमच्याकडून पुण्याला खडकवासला एक उद्या आम्ही जाहीर करू. दुसरं पर्वती उद्या आम्ही जाहीर करू. पिंपरी चिंचवड, भोसरी या जागाही आम्ही, यातल्या ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत त्या आम्ही उद्या जाहीर करू. 85 आणि 270 पर्वती काँग्रेस मागत होती, सोडली नाही आपण. 85 गुणिले 3 किती होतात? 270 एक गणित जरा नाही, 85 गुणिले 3 270 होत नाही. 255 जागा या निर्णायक झालेल्या आहेत, निर्णय झालेले आहेत. त्यानंतर काही आमच्यातल्या एक्सचेंजेस कालच्या मीटिंगनंतर रात्री आम्ही बऱ्याचशा केल्या. आज सकाळी काही दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांशी बोलणं चालू आहे. शेतकरी कामगार पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत आणि समाजवादी पार्टी आहे. त्यांच्याशी यापूर्वी दोनदा आमच्या बैठका झाल्या
आणि काल बराच उशीर झाल्यामुळे आम्ही त्यांना बोलवू शकलो नाही. आज मी आणि काही मान्यवर जे चर्चेत असतात त्यांना अर्ज भरण्याची आजचा चांगला शुभमुहूर्त होता, त्यामुळं आज काही हे करता आलं नाही. पण आम्ही उद्या बहुतेक हे सगळं पूर्ण होईल. 275 जे आहेत 270 किंवा 275 पर्यंत आम्ही पोचलो. हे यासाठी सांगतो की आमच्या मित्रपक्षांनाही त्यातल्या काही जागा आम्ही सोडण्याची तयारी दाखवली आणि त्यांच्याशी जागांच्यावर चर्चा चालू आहे. अणुशक्तीनगरबद्दल काय निर्णय झाले? अणुशक्तीनगरबद्दल नक्की काय निर्णय? अणुशक्तीनगर हा मतदारसंघ आमच्याकडेच राहील आणि त्याचा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया आम्ही उद्या पूर्ण करू बहुतेक. पर्वतीवर काँग्रेसने दावा केला होता पाटील साहेब. पर्वतीवर काँग्रेसने दावा केला. नाही, आता हे बघा मी जाहीर केलेलं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन मागे रिव्हर्स करू नका. आता पुढे बघा, निवडणूक फक्त 20 दिवसात होणार आहे, त्यामुळं मागे बघायचं नाही. तुम्हाला लागू होणारा प्रश्न की जर सरकार तुमचं आलं तर जयंत पाटील हे मुख्यमंत्री असतील, हाही प्रश्न मला लागू होऊ शकत नाही. कारण काय आहे की कोणाचंच नाव आमच्या असं आहे की आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रात मेजॉरिटी येण्याची प्रयत्न आहेत आमच्या तिन्ही पक्षाचे. आमच्या तिन्ही पक्षात कोणताही वाद नाही आहे, स्पर्धा नाही आहे. कदाचित काही जागा ज्या आम्ही सिटिंग आहेत त्या दुसरा पक्ष मागत असेल किंवा आम्ही त्यांच्या मागत असू, त्यामुळेच हा मागच्या 4-6 दिवसाचा विलंब झालेला आहे. त्याही काही एक्सचेंज झाल्यात जागा, त्यामुळं कोणता वाद नाही. आणि या निवडणुका आम्ही एक संयुक्त जाहीरनामा ज्यावेळी येईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, जो 2 दिवसात त्याची उद्या काम आहे, आमची मीटिंग होणार आहे, त्यावेळी आपल्या लक्षात येईल की आम्ही कोणत्या कशाच्या ताकदीवर लढतोय. लाडक्या बहिणींना किती स्थान दिलंय उमेदवारी? वाचलं ना मी, आता महिलांची नावं आहेत ना, ती टक्केवारी काढलेली नाही, बरीच आहेत. 1, 2, 3, 4 तर आहेत. Patil sir, how many seats you planning to give to your alliance partners like Samajwadi Party or CPM? We are discussing with them. We have held 3 to 4 interactions with all the other than 3 parties. We have 4-5 other parties who are in our alliance and who have supported us in last parliament election. So we are in discussions with them, and hopefully maybe by tomorrow or day after we will close that discussion. Number cannot be specifically told to you now because it keeps on varying every day. During this has been used to select the Baramati candidate because we want to keep it to the power and power family, neither between power. No, Baramati candidate selection was based on the demand from the local people there. So I had interactions with the local people there, local workers of our party, and they have suggested that this is a new face, young, educated, and can take everybody along. So we thought that he is the best person from our side. And the way people are supporting him in Baramati constituency, I think there can be a different result what you are not expecting. पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी वगैरे आज थोडंसं महाविकास आघाडीलाच थोडं डॅमेज करण्यात असं वाटतं का? कारण तुमची सोड काही थोडी ओढेल असतात, त्यांनी बऱ्यापैकी साखरपट्ट्यात उमेदवार देण्याचं त्याच्यात असं आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित येत असताना एका विशेष कार्यक्रमावर आलेलो आहे. महाराष्ट्रातले शेतकरी, शेतमजूर, शेतकऱ्यांच्यावर लावलेला GST, शेतीमालाचे दर सतत घसरत राहणे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना अजिबातच मदत केलेली नाही, अवकाळी पावसाचे पैसे जाहीर करणे, नुकसानीचे आणि न देणे, असे वेगळे प्रकार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं उभा राहणारा पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडेच लोक आज बघतात, तिन्ही पक्षाकडं. त्यामुळं आम्ही एकत्रित येऊन भारतीय जनता पक्षाच्या शेतकऱ्यांच्या विरोधी जी धोरणं आहेत त्याला विरोध करतोय. आता आम्हाला सोडून वेगळं कोणी काही भूमिका घेत असेल
तर त्यांना भारतीय जनता पक्ष जो शेतकऱ्यांच्या विरोधी आहे त्यांचा पराभव करण्याची इच्छा आहे किंवा नाही, हा एक प्रश्न आहे. बारामतीत दादांना अडकून ठेवण्यासाठीच तिथं घरातली घरात लावून दिलं असं एक चर्चा होते. त्याच्यावर काही मी अभ्यास नाही केलेला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगोलीची जागा शेकापला सोडली जाईल असं जाहीरपणे सांगितलं होतं. आता तिथं शिवसेनेने उमेदवार जाहीर केला, मग दिलेला आश्वासनच काय? सांगोल्याची जागा गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळणं आवश्यक आहे. ते तिथं चांगली त्यांची ताकद आहे म्हणून शेतकरी कामगार पक्षाने त्याचा आग्रह केलेला आहे. शिवसेनेचा तिथे सिटिंग उमेदवार आहे आणि तिथले आमदार शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळं यादी नाही नंतर पाठवतो. शिवसेनेचा जो तिथले सिटिंग सदस्य असल्यामुळं शिवसेना आणि शेका पक्ष यांची चर्चा चालू आहे म्हणून मी म्हटलं की 1-2 दिवस लागतील त्याला. परांडा पाटील आणि श्रीगोंद्याच्या जागा ज्या आहेत ते शिवसेनेने जाहीर केल्या, म्हणजे तुमच्याकडे आधी होत्या काय? त्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यात काही बदल करू आम्ही. परांड्याची जागा जी आहे ती त्यांनी आम्हाला देऊ केलेली आहे आणि तिथल्या परिस्थिती बघता राहुल मोठे हे निवडून येतील, पण आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. त्यामुळं पाटणला देखील सत्यजित पाटणकर हे जास्त प्रभावी निवडून येण्याची क्षमता असणारे नेते आहेत. आणि कुठलं नाव घेतलं? रमेश थोरातांचं दौंडचं काय झालं? रमेश थोरातांचं झालंय, आज प्रवेश करणार अशी माहिती मिळते. आम्ही चर्चा चालू आहे, कदाचित आज उद्या काहीतरी मार्ग निघेल. जुन्नरचं काय? नाही, आता आम्ही जुन्नरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमचे शेवाळे बापू जिल्हा अध्यक्ष आणि जुन्नर तालुक्यातले आमचे प्रमुख नेते जे पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहिले, त्या सगळ्यांचा विचार करून निर्णय होईल. ती जागा काँग्रेस मागत होतं, आज आपण सांगितलं की उद्या जाहीर करणार, ते सोडली नाही असं. वेस्टर्न महाराष्ट्र सोडता साधारण 80 जागांवरती आत्ताच्या घडीला क्लेम करते, स्पेशली आफ्टर लोकसभा रिझल्ट, ज्या ठिकाणी तुम्हाला जॉग्राफिकली वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काउंट केलेलं नाही आहे. ही फर्स्ट लिस्ट आहे, माझ्याकडे नक्की तो आकडा नाही आहे. मी रिजन वाईज काउंटिंग आज नाही आहे. श्रीगोंद्याची जागा राहुल जगताप यांना मिळावी असा आमचा प्रयत्न होता. चर्चा झाली आहे, काही गोष्टी त्यातनं चर्चेतनं झालेल्या आहेत. आता त्याच्यावर मागं जाऊन भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यामुळं बघू आता काय होते. नाशिकमधून एक पण उमेदवार पाहायला मिळत नाही. नाशिकमध्ये 6 माजी आमदार आहेत तुमचे. हो, आता उद्या पुढच्या यादीत काहीतरी राहिलं पाहिजे की नाही. सगळं एका यादीत केलं. आज तुमची माझी भेट कधी होणार? दोन जागांवर. ते उद्या असेल. इंदापूरमध्ये बंडखोरी होते, ती डॅमेज करणार नाही का? शरद पवार साहेबांच्यावर प्रेम असणारे, निष्ठा असणारे जे कोणी असतील ते बंडखोरी करूच शकत नाहीत. आज शरद पवार साहेबांच्या मागे उभा महाराष्ट्र उभा राहतो. त्यामुळे इंदापूरकर बंडखोरी करतील असं मला वाटत नाही आणि त्यांनी करू नये. शेवटी पवार साहेबांनी घेतलेला निर्णय शिरसावन्य मानून हर्षवर्धन पाटील यांच्या मागे इंदापूरकर उभे राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. याचा फटका माहितीला बसेल किंवा महाविकास आघाडीला बसेल किंवा तुम्ही त्यांना काय पाठिंबा देणार? माझा काही त्यांचा संपर्क झालेला नाही, त्यामुळे नक्की त्यांनी काय केलं हेच मला माहीत नाही. आपण सांगता हीच बातमी आहे मला. माढ्यामध्ये आयात उमेदवार असेल का पक्षात? तुमच्याशी चर्चा करून आता तिथल्या लोकांची म्हणजे रणजित दादा येणार होते तिकडे राजीनामा देऊन अशी चर्चा होती. माड्यात उभारणार होते, काय झालं? माड्यामध्ये तिथले तुम्ही विचारलेला प्रश्न योग्य आहे. मी काही डिसरिस्पेक्ट करत नाही तुमचा, सॉरी. पण तिथल्या लोकांशी आम्ही चर्चा केली आहे.
आणि आम्ही निष्कर्षापर्यंत आलो आहे. आम्हाला काही तुम्ही म्हणताय तसे काही लोकांची चर्चा चालू आहे. आम्ही त्याच्यावर आज बोलू शकत नाही, पण उद्या परवापर्यंत आम्ही त्याच्यावर सांगू आपल्याला. ते 2 दिवसात ठरेल. उमेश पाटील तुमच्याकडे 3-4 दिवस सारखे येत आहेत काय साहेबांमध्ये त्याच्याबद्दल काही माझी भेट झालेली नाही, पण त्यांनी मला एकदा फोन केलेला, पण माझी अशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. सर 45 सीट्स आपने डिक्लेयर की, 45 सीट्स आपने डिक्लेयर की है, किस तरह किस डायरेक्शन में इस बार जाएगी, क्योंकि स्प्लिट के बाद आपका पहला चुनाव है. 45 सीट डिक्लेयर हुई है और भी कल 1-2 दिन में हम अनाउंस कर देंगे. महाराष्ट्र में ये जो चुनाव होने वाला है उसमें हर कॉन्स्टिट्यूंसी में चुन के आने की जो क्राइटेरिया है इलेक्टिव मेरिट, वो क्राइटेरिया के हिसाब से हमने सब कॉन्स्टिट्यूंसी के निर्णय लिए थे. मावळमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली, त्यापैकी कोणी संपर्क नाही? मागे एकदा सगळे मला भेटून गेलेले होते. परत अलीकडं मागच्या 15-20 दिवसात काय कुणाचा माझा संपर्क नाही झाला. नाही, बीडच्या 2-3 जागा खासदार साहेब, मी आणि पवार साहेब आणि बीडचे ते स्वतः क्षीरसागर जिल्हाध्यक्षच आहेत, आम्ही एकत्रित बसायचं राहिले. काल आम्हाला वेळ मिळाला नाही, म्हणून कदाचित उद्या आम्ही त्यांची चर्चा होऊन जाईल. नागपूरचे उमेदवार जाहीर केले काटोल, दुनेश्वर पेठे. काय स्टेटमेंट काय? निवडून नाही आलो तो गुन्हा करायला आम्ही तयार आहोत. आता तुम्ही यादी बघितली असेल तर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील. काही नवीन तरुण चेहरे आमच्या पक्षात आले. चरण वाघमारे भारतीय जनता पक्षात सोडून आमच्या पक्षात आले. इथं त्यांना आम्ही संधी दिली आहे. आमचे स्थानिक लोक त्या बाबतीत नाराज आहेत, मी नाही म्हणत नाही, पण इलेक्टिव्ह मेरिट त्या व्यक्तीत जास्त आहे असं आम्हाला वाटतं. तसं संजीव नाईक काल नव्या मुंबईत आले. असे काही लोक आहेत. हर्षवर्धन पाटील साहेबांच्यासारखा एक ज्येष्ठ लीडर आमच्या पक्षात आलेले आहेत. असे काही लोक आहेत की जे आम्हाला वेगळ्या पक्षातून आम्ही घेतलेले आहेत. पाटील साहेब, एकंदरीत आता प्रचार सुरू होणार आहे. प्रचारात फक्त शरद पवारांवरती टीका केल्यावरती मेन टार्गेट तुम्ही जाऊ शकता. तुम्ही मार्चिंगचे प्रिपेअर झालाय की तुम्हाला ते मतदारसंघात अडचण ठेवले त्याचं फिरणार तर तुम्ही मी मतदारसंघाचा निरोप घेऊनच आलो. आता अर्ज आता भरला ना, त्यावेळी मतदारसंघाला नमस्कार करून आलोय. आणि मतदारसंघातले माझे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे. ते आता माझं काम करतील, काय करायचं ते त्यांच्या हातात आहे. विरोधी पक्ष मेन टार्गेट तुम्हाला करू दे ना, पण मला मतदारसंघात अडकण्याची मला चिंता नाही आहे. फक्त मी महाराष्ट्रात आता उद्या 2-3 दिवसात सुरू करणार आहे फिरायला. त्यामुळं टार्गेट तर होणारच ना. टार्गेट त्यांनी आपल्याविषयी काहीच बोलू नये असा अपेक्षा करणं ही चुकीचं आहे. नाही, आता त्यांनी त्यावेळी सद्भावनेनं ही भूमिका व्यक्त केली. त्यांचा माझ्या मागे कायम आशीर्वाद आहेच पूर्वीपासून. त्यामुळं त्यांनी ही भावना व्यक्त केली. म्हणजे हाच मुख्यमंत्री असं नाही केलं. त्यामुळे त्याचं तुम्ही जास्त एक्सटेन्शन करताय, याची आवश्यकता नाही. आणि मुख्यमंत्री हा आमची मेजॉरिटी आल्यावर त्याची चर्चा होऊ शकते.
मेजॉरिटी आल्यानंतर चर्चा जी होईल त्यावेळी आमचे जे उद्धव ठाकरे साहेब आहेत शिवसेनेमध्ये, ते आमचे पूर्वीच मुख्यमंत्री होते, काँग्रेसमध्येही ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही सगळे एकत्रित बसू आणि महाराष्ट्राला आवश्यक असणारा निर्णय घेऊ. त्यात घाई करायची गरज नाही कुणीच. असू शकतं म्हणजे की अनुभवी एकदा मुख्यमंत्री झालेला अनुभव असलेला की मग पक्ष ज्यांच्या जागा जास्त तो किंवा काय सूत्र असू शकतं? नाही, सूत्र महाराष्ट्र चालवण्यासाठी, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी, सगळ्या घटकांना, म्हणजे महाराष्ट्र हा काही एवढं सोपं राज्य नाही, मोठं राज्य आहे. त्यामुळं त्या बाबतीत सगळेच बसून विचारविनिमय करून निर्णय करतील. सूत्र काही नाही, त्यावेळच्या परिस्थितीनुसार सूत्र. महाविकास आघाडीचे डिस्कशन इतके स्ट्रेच होत आहेत, तितके आणखी म्हणजे तारखा जवळ येत आहेत, अजून कॅन्डिडेटचे काही इश्यू असतील ते होते किंवा या पद्धतीने असं होत आहे की काहीतरी कलगीतूर नंतर म्हणून ते डिस्कशन्स क्लिअर होत आहेत. तुम्हाला असं वाटत नाही की या गोष्टी नाही, आता मी हे छोटं दिलं ना, अजून मोठी यादी आहे, भरपूर जाहीर करू शकलो असतो, पण शेवटी थोडे किरकोळ गोष्टी आहेत. पत्रकारांना काहीतरी काम सोडलं पाहिजे की नाही. आणि वगळलेलं पण यादी जाहीर नाव करायचं आणि वगळलेली यादी पण द्यायची म्हटल्यावर. लोकसभेला 2 नॅरेशन होते. 7,000 किलोमीटरचा टप्पा 76 मतदारसंघ काढलेत आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? आम्ही महाराष्ट्रभर जे फिरलो त्यात आम्हाला लोकांच्या सकारात्मकता दिसली. लोकसभेच्या आधी लोकांना असं वाटत नव्हतं की यांचं काय भलं होईल, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकांना आत्मविश्वास आहे की यांचं सरकार येणार आहे. आणि त्यामुळं आम्हाला जागोजागी कार्यकर्तेच नाही तर जनतेनेही फार चांगला प्रतिसाद दिला. पटेल साहेब, अजितदादांना बारामतीमध्ये 19ला खूप मोठं लीड होतं, त्यांचा पराभव आता शक्य वाटतो? असं आहे की निवडणुकीत उभा राहिलेला प्रत्येक माणूस जिंकूही शकतो आणि पराभूतही होऊ शकतो. मी जर असं म्हटलं मी पराभूत होणारच नाही, ती जनता जनार्दनाच्या हातात आहे. त्याच्यावर आत्ता प्रिडिक्शन्स करणं हे योग्य नाही. त्या भागातल्या जनतेचे काय जे अनुभव असतील त्याप्रमाणे मतदान होतं. त्यामुळं आपण याला पाडतो त्याला पाडतो असली भाषा आम्ही कुणी करणं योग्य नाही. त्या भागातल्या जनतेचा तो निर्णय असतो. त्यामुळं आम्ही आमचा उमेदवार उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि जो अतिशय चांगला आहे, सालस आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, नो मॅनिप्युलेशन्स आणि शिकलेला आहे आणि अतिशय जबाबदार पद्धतीने वागणार आहे. त्यामुळे एक नवा नेता, नवा चेहरा त्या मतदारसंघात पवारसाहेबांच्या आशीर्वादाने पुढे आलेला आहे. आणि लोकसभेची परिस्थिती सुप्रियाताईंना मिळालेली मतं लक्षात घेता त्या मतदारसंघात युगेंद्र पवारांना प्रयत्न करण्यास बराच स्कोप आहे असं मला वाटतं. बारामती जिंकण्यासाठी लढताय उघड आहे तुमचं? बारामती जिंकण्यासाठीच लढताय तुम्ही यावेळी? जसं लोकसभेला लढलात 1.5 लाखांनी निवडून आलात तसे हे जे आता 45 मतदारसंघ जाहीर केलेत ना, ते सगळे जिंकण्यासाठी लढतोय. एकही पडणार नाही असा प्रयत्न आमचा आहे. तुम्ही माझ्याबरोबर दौऱ्यात या. बारामती जिंकणारच यावेळी, बारामती जिंकणारच यावेळी, बारामती जिंकणार. 45 मतदारसंघ जिंकणार ही कमीत कमी. ही पहिली यादी आहे ना, त्यातला एक पण हे होणार नाही आणि अजून दुसरी यादी येणार आहे, जवळपास एवढीच आहे. लोकसभेला तुम्हाला एक साहेबांना सिंपती आणि संविधानचं नॅरेशन ह्या 2 गोष्टी फायदेशीर ठरल्या यावेळेस, कारण तुम्ही बऱ्यापैकी इन्कमिंग केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. तुमची सिंपती ग्रोईंग जी होती डिक्रीजिंग झाली अशी एक चर्चा होती, टीका होते. तुम्हाला ह्यावेळेस मुद्दे काय असतील विधानसभेला? आम्ही फार इन्कमिंग केलं नाही. इन्कमिंग दार उघडलं असतं तर लोंढा आला असता. पण तुम्ही म्हणताय तो आमच्या मनात नेहमी मुद्दा आहे की ज्यांच्यावर काही आरोप झालेले आहेत, ज्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांचं नाव खराब आहे, अशा कुणालाही आम्ही इन्कमिंग केलेलं नाही. फिल्टर लावलं? हां, व्यवस्थित फिल्टर लावला म्हणून तर एवढं लिमिटेड राहिलं. नाहीतर तुम्ही मला नावं ठेवली असती फार, आता ठेवू शकत नाही. आणि आमच्याकडे काय, आम्ही हाताने कपडे धुतो, वॉशिंग मशीन नाही.
पाटील साहेब, संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातला वाद मिटल्याचं त्यांनी बरेचदा त्यांनी सांगितलं, तुम्ही समोर येऊन सांगितलं. तर सकाळी नाना पटोले म्हणजे की संजय राऊतांना जास्त मनावर घेऊ नका. आम्ही संजय राऊत यांचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण उत्तम असतं, ॲक्युरेट असतं आणि त्यातला काही पोर्शन जो त्यांना ते जे बोलतात ते त्यांचं ती म्हणजे स्वभाव आहे तो. म्हणजे संजय राऊतांनी संपादकाच्याच भूमिकेत राहावं. नाही संजय राऊतांच्या बरोबर आम्ही जी चर्चा केली नाही, असं आहे की संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनिशी त्यांना महाराष्ट्राची माहिती आहे आणि ते आपण मान्यच आम्ही चर्चेत दिसतंच आम्हाला ते म्हणजे माहिती कमी जास्त असेल पण आहे माहिती. आणि मला वाटतं की ते शिवसेनेचं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करतात बैठकीत. खरं तर सेनेने लोकसभेला हट्टाने जास्त जागा मागून घेतल्या पण रिझल्ट काय मिळाला आपल्याला माहिती आहे. यावेळी त्यांनी हट्टाग्रह सोडला नाही, अगदी तुटेपर्यंत आणलं. म्हणजे जागा मागून घेतात पण तेवढा स्ट्राईक रेट मिळत नाही, मग नुकसान नाही होते याच्यात. बाकीच्या ज्या नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पक्षाने अगदी टोकाचे आरोप केले, अगदी म्हणजे ईडी तर आहेच पण NIAचे लोकांनी देखील त्यांच्यावर आरोपपत्र ठेवलं. त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला महायुतीकडून भारतीय जनता पक्ष लढून देत असेल तर त्यांच्यावर भाजपनेच केलेले आरोप ते किती खोटे आहेत हे पुन्हा सिद्ध होईल. आणि सध्या नवाब मलिक यांचा वापर महायुतीतच जास्त दिसतोय. ते त्यांच्या जवळ आहेत आणि त्यांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. आता एका ठिकाणी स्वतः नवाब मलिक त्यांची मुलगी आघाडीतून लढणार आणि फारच लाज वाटायला लागले म्हणून नवाब मलिकांना अपक्ष उभं करणार अशी माझी माहिती आहे. पण ते त्यांच्याजवळ आहेत, आमच्याजवळ नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जे दुहेरी नीती आहे, जे अशा सगळ्या ज्यांना आरोप केले त्या सगळ्यांना बरोबर घेण्याची जी पद्धत आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल असं मला वाटतंय. महाराष्ट्रातली माणसं हे मान्य करणार नाही. तुम्ही नवाब मलिकांना खुली ऑफर देणार का? एवढी नाही, ते तिकडे आहेतच ना. तर तिकडच्या प्रत्येकाला फोन करून ऑफर देणं, तुम्ही म्हटलं ना आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे, आमच्याकडे कपडे दगडावर धुतो आम्ही. आम्ही साधी लोक आहे. 45 घोषित केले, एवढेच उद्या नावं घोषित करू असं एक तुम्ही लमसम केला. जागा वाटपात राष्ट्रवादी सेंचुरी मारणार की अलीकडे तिघांनी सेंचुरी मारायची म्हटली तर 288 जागा कशी सेंचुरी होणार? 3 सेंचुऱ्या कशा होणार? दोघं मारणार सेंचुरी. ते आता जागा ठरल्यावर, कारण आता मॅच चालू असताना स्कोर किती झाला हे बघत असताना प्रत्येकाला असं वाटतं ना की तेंडुलकर मारेल का दुसरा कोणी मारेल. काय मारेल पण ते विरोधकांची खेळताना आपापसात खेळताना तुम्ही तर मित्र पक्ष आहात ना, मग त्यांना काय असं आहे की तुम्हाला चांगलं फीड देण्यासाठी ते काही विधानं करत असतील तर ती दिवसभर चालतात आणि ते जास्त उत्तमपणाने बऱ्याच गोष्टी मांडतात असं आमचं मत आहे. विधानसभेत सांगली पॅटर्न काही ठिकाणी पुनरावृत्ती होऊ शकते. सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती प्रत्येक गोष्ट परत परत कधी होत नाही आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा हे महाराष्ट्राने ठरवलेलं. त्यामुळे त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले. तिथं स्थानिक आघाडीतल्या आमच्या काही पक्षांनी देखील त्यांना मदत केली. पाटील साहेब, परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले बाबाजानी दुराणी यांनी फॉर्म भरले आहे. अल्पसंख्याकांवरती अन्याय होत असल्याची भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. कसं बघतात? बाबाजानी दुराणी हे
विधान परिषदेचे सदस्य होते, आमच्या पक्षात ते आलेले आहेत आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्या ठिकाणी सुरेश वरपुडकर हे सिटिंग काँग्रेसचे सदस्य आहेत. काँग्रेसशी आम्ही त्याबाबतीत चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून त्याच्यावर काही आम्हाला यश आलेलं नाही. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.